बदलापूर शाळेत 2 मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या घटनेचे पडसाद राज्यभर उमटले असतानाच अकोल्यात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे। अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील काजीखेड येथे जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळेत एका शिक्षकाने 6 विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवत छळ केल्याचे उघडकीस आले आहे। प्रमोद सरदार असे या आरोपी शिक्षकाचे नाव असून त्याने मागील 4 महिन्यांपासून 8वीत शिकणाऱ्या विद्यार्थिनींना अश्लील व्हिडिओ दाखवून त्यांच्यावर वाईट पद्धतीने स्पर्श करत अश्लील संभाषण केले। मंगळवारी पीडित विद्यार्थिनींनी ही धक्कादायक माहिती आपल्या पालकांना सांगितल्यानंतर संतप्त पालकांनी उरळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली। या प्रकारामुळे अकोल्यात प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे। पोलिसांनी तात्काळ कारवाई करत प्रमोद सरदारला अटक केली आहे। बदलापूरच्या घटनेनंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली असताना अकोल्यात घडलेल्या या घटनेमुळे प्रशासनावर दबाव वाढला आहे। राज्यभरातून या घटनेचा निषेध व्यक्त करण्यात येत असून आरोपी शिक्षकावर कठोर कारवाईची मागणी करण्यात येत आहे। अकोला जिल्ह्यातील या प्रकाराने पालकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली असून या घटनेने शैक्षणिक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे। आज रोजी दिनांक 20/8/2024 रोजी ठाणेदार पोस्टे उरल यांना बाल कल्याण समिती सदस्य सेवा प्रांजली जयस्वाल यांनी सुमारे 2:30 वाजता फोनद्वारे माहिती दिली की जिल्हा परिषद शाळा उच्च माध्यमिक शाळा काजीखेड येथील शिक्षक प्रमोद मनोहर सरदार यांनी 6 मुलींचे विनयभंग केलेला अशा माहितीवरून पोस्टे उरल याच्या स्टाफ यांनी घटनास्थळी जाऊन सदर शिक्षकाला ताब्यात घेतले। सायकाळी सदर पीडित मुलीची फिर्यादीवरून पोलीस स्टेशन उरलला गुन्हा क्रमांक 292/24 कलम 74 व 75 BNS व 8 व 12 पॉक्सो याचे खाली गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। तसेच सदर आरोपी शिक्षकाला अटक करण्यात आलेली आहे। पुढची तपास पोलीस महिला पोलीस अधीक्षक नीता दामदर करत आहे। मी डॉक्टर आशा मिरगे, माजी राज्य महिला आयोग सदस्य। बदलापूरची घटना इतकी ताजी असताना इतकी निंदाजनक घटना जेव्हा अकोल्यात घडते आणि एकच नव्हे तर 6 मुलींना मोलेस्टेट केल्या जाते, अश्लील चित्रफित दाखवून तो नराधम शिक्षक त्यांना मोलेस्टेट करतो। मला असं वाटतं पोलिसांचा धाक हा शून्य झालाय आणि त्याला एकमेव कारण आहे लोकप्रतिनिधींचा पोलिसांवर वचक नाही। कोण पालकमंत्री आहे, काय करतोय तो? आत्ता 6 महिने अगोदर उपमुख्यमंत्री जे की गृहमंत्री आहेत हे आमचे पालकमंत्री होते आणि अकोल्यासारख्या ठिकाणी अशी घटना घडते आणि घडतंय काय तर शिक्षक करतोय। याचं एकमेव कारण आहे जनमताचा कौल मिळून आपण जनतेला सुखी आणि सुरक्षित ठेवण्यासाठी नाही तर आपला पक्ष वाढवण्यासाठी जनमताला कौल दिलाय असा गैरसमज या राज्यकर्त्यांचा आहे। हे त्याला एकमेव कारण आहे। दुसरं हे घडण्याचं कारण आहे व्यसनाधीनता, असंतोष आणि अराजकता इतकी जास्त माजलेली आहे आणि इतके इझिली ड्रग्ज आणि गांजा दारू सगळं अवेलेबल होत आहे की लोकांची व्यसनाधीनता वाढत आहे आणि त्या व्यसनाच्या आहारी जाऊन बेटी बचाव रेप करणे केली आहे अशा पद्धतीचा एक अलिखित नियम होतोय। जस्टिस जस्टिस का शक्ती कायदा आणत नाहीत? माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी शक्ती कायद्यावर इतकं होमवर्क केलं, त्या शक्ती कायद्याचा अभ्यास करून तो सेंटरला पाठवला का म्हणून त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नाहीये? का आमच्या महिलांना न्याय मिळत नाहीये? या सगळ्याचा आम्ही पाठपुरावा करू। हा जो नराधम शिक्षक आहे त्याला तर निलंबित केलंच पाहिजे, परंतु त्या ठिकाणी काम करणारे सगळे हेडमास्टर पासून तर सगळे शिक्षक कर्मचारी जे लोक उघड्या डोळ्यांनी हा सगळा मुलींवरचा नाबालिग मुलींवरचा अन्याय पाहत होते त्या लोकांना सुद्धा पोक्सोच्या अंतर्गत कलम क्रमांक 21च्या अंतर्गत गुन्हा दाखल केला पाहिजे अशा पद्धतीची मागणी आम्ही आपल्या माध्यमातून करतो। धन्यवाद।